तर हे यापुढे सहन केलं जाणार नाही असंच मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते किंवा आंदोलक म्हणतात। ही दोन दृश्य आपण सध्या पाहतोय। काही दिवसांपूर्वी जैन समाजाकडून किंवा पक्षीप्रेमींकडून आक्रमकरित्या आंदोलन करण्यात आलं होतं, मात्र तेव्हा पोलिसांनी कोणतीच भूमिका घेतली नाही। तेव्हा पोलिसांनी कुणाचीच धरपकड केली नाही, कोणतीही कारवाई त्यांच्यावर केली नाही। मात्र आज आम्ही शांततेमध्ये आंदोलन करतोय असं म्हणत असतानाही मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांनी केलेली आहे। मराठी आंदोलकांना त्यांच्या आंदोलनाची परवानगी पोलिसांनी नाकारली आणि त्यामुळे आता खरं तर ही दोन दृश्य आपण पाहतोय। पोलिसांनी आंदोलकांची ही धरपकड करायला सुरुवात केलेली आहे, मात्र हे आम्ही यापुढे सहन करणार नाही असं मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते वारंवार सांगतायत। कबूतरखान्यावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक झालेली आहे। हा जाती धर्माचा प्रश्न नाहीये, मात्र सामाजिक मुद्द्यावर आम्ही हे आंदोलन करत असल्याचं मराठी एकीकरण समितीनं म्हटलं होतं। शांततेमध्ये हे आंदोलन केलं जाईल असं देखील त्यांनी म्हटलं, मात्र शांततेमध्ये आम्ही आंदोलन करत असतानाही आमच्या आंदोलनाला परवानगी का दिली जात नाही असा सवाल वारंवार उपस्थित केला जातोय। दोन दृश्य सध्या आपण पाहतोय। आजचा हा दिवस मराठी एकीकरण समितीकडून हे आंदोलन करण्यात आलं, मात्र मराठी आंदोलकांना आंदोलनाची परवानगी नाकारली, त्यांची धरपकड सुरू करण्यात आलेली आहे। मात्र काही दिवसांपूर्वीच जैन समाजानं किंवा पक्षीप्रेमींनी आक्रमक होत आंदोलन केलं होतं। कबूतरखान्यावर जी ताडपत्री टाकण्यात आली होती ती फाडली होती, मात्र तेव्हा पोलिसांनी कोणतीच भूमिका घेतली नाही। त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई देखील का करण्यात आली नाही असा सवाल देखील मराठी एकीकरण समितीनं उपस्थित केलेला आहे। थेट दृश्य सध्या दादरच्या कबूतरखाना परिसरातली आपण पाहतोय। मराठी एकीकरण समिती कबूतरखान्यावरून आक्रमक झाले। वारंवार सांगितलं जातंय हा जाती धर्माचा प्रश्न नाही, मात्र सामाजिक मुद्द्यावर आम्ही हे आंदोलन करतोय असं मराठी एकीकरण समिती वारंवार सांगते। आम्हाला शांततेमध्ये आंदोलन करू द्या, मात्र तरी देखील मराठी आंदोलकांची धरपकड पोलिसांनी सुरू केलेली आहे। काही दिवसांपूर्वी जैन समाजानं देखील किंवा पक्षीप्रेमींनी देखील अशाच प्रकारे आंदोलन केलं होतं। कबूतरखान्यावर टाकलेली ताडपत्री त्यांच्याकडून फाडण्यात आली होती, मात्र तेव्हा पोलिसांनी कोणतीच का भूमिका घेतली नाही असा सवाल देखील उपस्थित करण्यात येतोय। पुन्हा एकदा जाऊयात, आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्याला अधिक माहिती देतील। सुस्मिता, मध्ये मोठ्या संख्येनं हे सर्व कार्यकर्ते एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात। ज्या वेळेला अशा पद्धतीचं आंदोलन जैन समुदायानं केलेलं होतं त्यावेळेला मात्र याच पोलीस प्रशासनाची प्रतिक्रिया काहीतरी वेगळी होती। आता आपण जर मागे बघाल तर मोठ्या संख्येनं या संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। दोन्ही बाजूची वाहतूक कोंडी ही प्रचंड प्रमाणात झालेली आहे। दंगल नियंत्रण पथक सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। पोलीस प्रशासनानं इथे जर कबुतरांमुळे जे आरोग्य खराब होणार आहे त्यामध्ये फक्त काय मराठी माणसांचं आरोग्य खराब नाही होणार आहे, सगळ्यांचं आरोग्य खराब होणार आहे। त्यामुळे सगळ्यांनी आपलं तर शांततेत आंदोलनाला परवानगी का दिली जात नाही असा सवाल वारंवार उपस्थित केला जातोय। मराठी एकीकरण समिती आक्रमक झालेली पाहायला मिळते, मात्र मराठी एकीकरण समितीच्या आंदोलकांची आता पोलिसांनी धरपकड सुरू केलेली आहे। थेट दादरच्या कबूतरखाना परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। पुन्हा एकदा जाऊयात, आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्याला अधिकची माहिती देतील। सुस्मिता, खरं तर आपण बघितलं तर दादर एकीकरण समितीनं यापूर्वी सुद्धा म्हटलेलं होतं की हे आंदोलन केवळ कबुतरांपुरता सीमित असू द्यावं, यामध्ये कुठलीही सामाजिक धार्मिक मुद्दे आणू नये, कुठल्याही पद्धतीनं यामध्ये सामाजिक तेढ निर्माण होईल असा आमचा उद्देश नाही। परंतु ज्या क्षणी हे सर्व कार्यकर्ते दादर कबूतरखाना परिसरात पोहोचले त्या क्षणीच त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यातील काहींनी माध्यमांशी बोलताना हे स्पष्ट केलेलं होतं की आम्हाला शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करायचं होतं, परंतु आमची धरपकड केली जात आहे। या उलट जर आपण परिस्थिती बघितली तर समोर अगदी या संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप आलेलं पाहायला मिळतंय। संपूर्ण रस्ता पोलिसांनी बंद केलेला आहे। दुसरीकडे आपण बघितलं तर जैन मंदिरासमोर सुद्धा अतिरिक्त बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। ज्या पोलीस प्रशासनानं जैन समुदायाला संपूर्ण रस्ता अडवताना काही कारवाई केली नाही, त्यावेळेला ते आंदोलन सोयीस्कर पद्धतीनं होऊ दिलं, त्यानंतर कोणतीही कारवाई झाली नाही। परंतु आज मात्र आपण बघितलं तर प्रशासनाचा हा दुसरा स्वरूप आपल्याला पाहायला मिळत आहे, दुसरं रूप पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये मराठी एकीकरण समितीच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। कबूतरखाने बंद करण्याच्या बाबतीतला निर्णय
बरं सुस्मिता, अशा सोबत राहा. आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूयात. कबूतरखान्यावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक झालेली आहे. वारंवार मराठी एकीकरण समितीकडून सांगण्यात येते ही कोणत्याही जाती धर्माचा प्रश्न नाही आहे किंवा त्यासाठी आंदोलन केलं जात नाहीये. मात्र सामाजिक प्रश्नावर हे आंदोलन आम्ही करतोय आणि शांततेमध्ये आम्ही आंदोलन करतोय. मात्र तरी देखील आम्हाला आंदोलनाला परवानगी का दिली जात नाही असा सवाल मराठी एकीकरण समितीनं विचारलेला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जैन समाजाकडून किंवा पक्षीप्रेमींकडून हे आंदोलन केलं गेलं होतं. आक्रमक पवित्रा त्यांच्याकडून घेतला गेला होता. ताडपत्री फाडण्यात आली होती. मात्र तेव्हा पोलिसांनी अशी कोणत्याच प्रकारची भूमिका का घेतली नाही आणि त्यांच्यावर आतापर्यंत कोणती कारवाई का करण्यात आली नाही असा सवाल देखील मराठी एकीकरण समितीनं विचारलेला आहे. सध्या ही दादरच्या कबूतरखाना परिसरातली थेट दृश्य आपण पाहतोय. कार्यकर्त्यांची किंवा आंदोलकांची धरपकड सुरू केलेली आहे. मात्र यापुढे आम्ही हे असं सहन करणार नाही असं मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते म्हणतायत. मराठी एकीकरण समितीचं हे आंदोलन आपण थेट पाहतोय. पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करायला सुरुवात केलेली आहे. हा दंगल नियंत्रण पथकानं बंद केलेला आहे. दंगल नियंत्रण पथकानं या बाजूला आपण जर बघितलं संपूर्णपणे साखळी तयार केलेली आहे. दादर स्टेशन परिसरातनं कबूतरखाना गोल मस्जिद परिसरात येणाऱ्या सर्वांना अडवण्यात येत आहे आणि त्यानंतर जे कार्यकर्ते आहेत, कार्यकर्ते सदृश्य जे लोक त्यांना वाटतात त्यांना ताब्यात घेतलं जाते. अगदी दुसरीकडे आपण बघितलं तर माध्यमांना सुद्धा अडवण्याचं हे काम केलं जातं. हा संपूर्ण पट्टा आपण जर बघाल तर इथं तुम्हाला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं. काय भूमिका होती? परंतु त्यांच्यावरती कोणतेच गुन्हे दाखल होत नाही. मी पोलिसांशी बोललो, पोलिसांशी माझं बोलणं होऊ द्या. त्यांनी गुन्हे का नोंद केले नाही मी सगळ्यांना उत्तर देतो. परंतु जैन समुदायाने ज्यावेळेस इथं आंदोलन केलं त्यांच्याकडे चाकू होते, त्यांच्याकडे इतर हत्यारं होती, त्यावेळेस त्यांच्यावरती गुन्हे दाखल होत नाहीये. कायदेशीर मार्गाने जात आहात मात्र तरी तुम्हाला नाही, पोलिसांनी दडपशाही वापरू नये आणि आम्ही शांततेने आलोय. पोलिसांनी दडपशाही वापरू नये. पोलिसांना माझी विनंती आहे. माननीय डीसीपी साहेब आहेत त्यांना विनंती करतो. हा नाही ठीक आहे चला ना. परंतु जैन समुदायाला एक वेगळी वागणूक आणि मराठी माणसाला एक वेगळी वागणूक. पोलिसांनी दुटप्पी भूमिका घेऊ नये. आम्हाला आमची बाजू मांडू द्यावी आणि जर पण आंदोलन तुम्हाला नोटीस दिली जाते. पोलिसांना निवेदन देत आहे, मुलींना निवेदन देत आहे, आम्ही पोलीस पीएमसीला निवेदन देत आहे. आम्ही पोलीस प्रशासनाशी बोलणार आहोत. मला पोलिसांशी बोलू द्या. मी सगळ्यांना कोर्टाचे निर्णय पोलीस पाळत नाहीये का? कोर्टाने निर्णय दिला तरी कोर्टाचे चला इकडे हात काढा चला तुम्ही. पोलिसांना कोर्ट ऑफ कंटेम्प्ट हा प्रकार आहे. पोलिसांना माझी विनंती आहे. पोलिसांनी आणीबाणीचा काळ आणू नये. रस्त्यात आहे तिकडे झाला ना तुम्ही. रस्त्यात आहे तुम्ही चला तिकडे चला तिकडे चला. रस्त्यात आहे रस्ता पोलिसांनी आणीबाणी आणू नये. पोलिसांनी सहकार्य करावं. सर मात्र जैन समुदायाचं आंदोलन झालं तेव्हा पोलीस कुठे होते? सर जैन समुदायाचं आंदोलन झालं पोलीस जैन पाहायला गेला तर जैन पोलिसांनी सहकार्य करावं एवढीच आमची विनंती आहे. परंतु गृहमंत्री इतर धर्मियांच्या बाजूने झुकलेले आहेत का? पाहायला गेलं तर पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे या ठिकाणी आपल्याला तैनात पाहायला मिळतोय. कुठेतरी पोलिसांची भूमिका देखील आपल्याला अस्पष्ट आहे. पण सर काय सांगाल, अडवलं जाते आत्ताच
नक्कीच पाहायला गेलं तर आपण पाहू शकतो अगदी सर्वच जे आहे ते मराठी एकीकरण समितीचे सर्वच कार्यकर्ते जे आहेत ते एकत्र आपल्याला आलेले पाहायला मिळतात, आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपण पाहू शकतो अगदी पोलिसांना जे आहे आपण पोलीस आपल्याला ताब्यात घेताना आपल्याला एक पाहायला मिळतात. नक्कीच आपण तुम्हाला ताब्यात आम्ही निवेदन देणार आहे. ऐक ना, निवेदन स्वीकारा. पुढे जावे चला. इकडे या, इकडे फिरवा कॅमेरा. तुम्ही आमचं जे निवेदन आहे शांततेप्रिय होतं. आम्हाला तिकडे जायला पाहिजे होतं. आमचं मत आम्हाला मांडण्याची संधी द्यायला पाहिजे होती. सर हिंदी में कहना चाहिए था, क्यों आज क्या है आप लोगों का मत क्या है? सवाल ये है मराठी आमच्या मराठी एकीकरण समितीच्या कुठल्याही धर्माला, जातीला, संप्रदायाला विरोध नाहीये. पण तुम्ही तथाकथित जैन धर्माच्या नावाने जर अतिरेक करत असाल तर त्या अतिरेकाला आम्ही स्थानिक म्हणून विरोध करत आहोत. हा लढा जो आहे स्थानिक विरुद्ध परप्रांतीय असा आहे. स्थानिकांवरती जे अतिक्रमण होत आहे, स्थानिकांच्या विरोधामध्ये जे काम तुमचं चाललेलं आहे, फक्त तुम्ही धनाढ्य आहात, बलाढ्य आहात आणि तुम्ही फक्त भांडवलशाही तुम्ही दाखवताय. आणि तुम्ही पोलीस प्रशासन विकत घेतलेलं आहे का? तुम्ही आमचे पालिका अधिकारी विकत घेतलेले आहे का? ज्यांचा वापर करून तुम्ही आमच्या विरोधामध्ये झुंडशाही लादत आहात, दडपशाही करत आहात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, हे आमचं निवेदन आहे. ते कबूतरखाने सुरू करण्यात आलेले, फिरते कबूतर गाडीच्या टपावर वगैरे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे ना. गाडीच्या टपावर जे कबूतरखाने तयार केले होते त्यावरती पोलिसांनी कारवाई केलेली आहे. पण आता आसपास 100% महत्त्वाचा गुन्हा मुंबई महानगरपालिकेकडून नोंदवला जात नाहीये. इतर वेळेला पालिका विभागाने अनधिकृत कामासाठी अग्रेसर असते. बघा, न्यायालयाचं म्हणणं काय आहे की इथे या ज्या दाटीवाटीच्या लोकसंख्येच्या भागामध्ये कबुतरांची एवढी मोठी संख्या, ज्याच्यामुळे लोक आजारी पडत आहेत, ही कुठेतरी संख्या आपल्याला नियंत्रित केली पाहिजे. याच्याकरता इथे दाणे टाकू नका अशी व्यवस्था पालिकेने केलेली आहे. असा कायदा, असा नियम आपल्या न्यायालयाने सांगितलेला की हा असा निर्णय आहे. असं असताना आजूबाजूच्या बिल्डिंगच्या टेरेसवरती दाणे टाकले जात आहेत. माझी विनंती आहे की आपण कायदा सुव्यवस्थित निर्माण करू नका. आम्हाला आमचं म्हणणं मांडू द्या. डीसीपी साहेबांना बोलवा. मी निवेदन देणार आहे. आम्ही फक्त निवेदन द्यायला इथे आलेलो आहे आणि आम्हाला शांत गुन्हा दाखल नाही केला. काय सांगाल? साहेब तुम्ही चांगलं प्रेमाने पलीकडल्या साईडला बोला ना साहेब. तिकडे चला ना. डीसीपी साहेबांना बोलवा. तुम्ही कशाला रोडच्या बाजूला चला फक्त साहेब. तुम्ही रोडच्या बाजूला चला ना साहेब. आंदोलन केलं जात होतं तेव्हा देखील रोडच्या बाजूला घेतला गेला नाही. चाकू सूर्या जे आहे ते घेऊन जे आहे ते ताडपत्री कापण्यात होतं तेव्हा का नाही बोललात? आपण पाहू शकतो अध्यक्षांना जे आहे ते ताब्यात घेतलं जात आहे, घोषणा दिली जाते पोलिसांची कुठेतरी. आपण पाहू शकतो काय सांगाल? काय सांगाल?
पोलिसांना तुम्ही विचारा की दुटप्पी भूमिका काय घेत आहेत गृहमंत्री आणि या ठिकाणचे मंत्री कोणाच्या याच्यामध्ये काम करतायत. मराठी माणसाचं राज्य आहे की नाही, तर हा मराठीचा मुद्दा नव्हता. आम्ही रस्त्याच्या बाजूला घेतोय पण त्या दिवशी आंदोलन झालं जैन बांधवांचं रस्त्याच्या मधोमध झालं. तेच मला प्रश्न विचारायचा आहे. चाकू झाल्यावरती कारवाई झाली नाही, शस्त्र काढण्याची भाषा झाली याची कारवाई झाली नाही, पण आमच्यासारख्या सामान्य माणसाला, चळवळीतल्या माणसाला निवेदन देऊ शकत नाही. योग्य आहे का? आरोग्याचा प्रश्न आहे, पोलिसांनी समजून घेतलं पाहिजे. आम्हाला डीसीपी साहेबाला भेटू दिलं पाहिजे. पोलिसांनी काय केलंय हे बघा. पोलिसांनी काय केलं, पोलिसांनी मारहाण केली आहे, रक्त काढलंय माझं, आणि पोलिसावरती गुन्हा नोंद झाला पाहिजे. पोलिसांनी माझा रक्त काढलंय मराठीसाठी. कायदा सर्वांसारखा आहे. पोलिसांनी मुनीवर कारवाई केली मराठी माणसं का, आणि ही गैरचिनी चालू आहे. ही गैरचिनी थांबायला पाहिजे. आणि पोलीस निषेध करणं गरजेचं आहे. पण त्या दिवशी देखील जे आहे ते आंदोलन रस्त्याच्या मधोमध होत होतं. आज तुम्हाला सांगलं जातं रस्त्याच्या मधोमध करू नका, अशी दुटप्पी भूमिका का? आम्ही लोक जे आहे ना निवेदन द्यायला आलो होतो, आणि निवेदन कबुतरांमुळे इथल्या स्थानिक रहिवाशांना त्रास होतोय. कबुतरांमुळे इथल्या स्थानिक रहिवाशांना त्रास होतोय. आरोग्याशी खेळलं जातंय. या कबुतरांची जागा जंगलामध्ये आहे, जे इथे जैन धर्मीय मोठ्या प्रमाणात त्यांना चढणे मुंबईतल्या दादर इथल्या कबुतरखान्याजवळची बघतोय. मराठी एकीकरण समितीकडनं आज आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला, ज्याला परवानगी नव्हती आंदोलनाला. मात्र शांततेमध्ये आंदोलन करण्याला का परवानगी नाही असा सवाल विचारत तिथं आंदोलन करण्यात आलं. डीसीपी साहेबांना भेटायचंय अशा पद्धतीचं ची मागणी या मराठी एकीकरण समितीच्या अध्यक्षांनी केली. मात्र पोलिसांनी अध्यक्षांना ताब्यात घेतलेलं दिसतंय, आणि तिथं मोठा गोंधळ निर्माण झालेला होता, कारण त्यांना निवेदन द्यायचं होतं डीसीपींना. मात्र जिथे जे पोलीस उपस्थित आहेत त्यांनी मात्र या मराठी एकीकरण समितीच्या अध्यक्षांसोबतच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय, पोलीस व्हॅनमध्ये बसवून नेलेलं आहे. आंदोलनाला परवानगी का नाही असा प्रश्न विचारत मराठी एकीकरण समितीनं तिथं निवेदन द्यायचंय डीसीपींना असं म्हणत डीसीपी साहेबांना भेटण्याची मागणी केली. मात्र तिथं उपस्थित असलेले पोलीस यांनी त्यांना ताब्यात घेतलंय, पोलीस व्हॅनमध्ये बसवलं आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेत.